तर नमस्कार मित्रांनो, जय गजानन. मी गजानन कातोरे तुमच्यासाठी आज एक नवीन प्रयोग घेऊन येत आहे. तो म्हणजे विहिरीसाठी शेतामध्ये पाणी पाहणे. आम्ही घेऊन आलेलो आहे एक मौलाना. ते एक हातामध्ये नारळ घेऊन या शेतामध्ये पाणी पाहण्यासाठी फिरत आहे. अचानक एका ठिकाणी त्यांच्या हातावर ते नारळ उभं व्हायला लागलं, हलायला लागलं. आता दाखवतील ते कशा प्रकारे उभं राहते, तुम्ही पहा. हे पहा, त्यांनी हातावर नारळ ठेवताबरोबर ते एकदम उभं व्हायला लागलं. त्या ठिकाणी त्यांनी एक दुसरं नारळ ठेवायला लावलं खाली आणि त्याच्यावर एक लोखंडी तवा उलटा ठेवलेला आहे आणि त्याच तव्यावरती माझे मित्र शिवलिंगप्पा जंगाळे हे बसलेले आहे आणि ते मौलाना ते नारळ घेऊन चारी बाजूने फिरत आहे. तर फिरता फिरता जसे पाण्याच्या ठिकाणी ते मौलाना जातात त्या ठिकाणी गेल्यावर इकडं आमचे मित्र शिवलिंग दादा हे त्या तव्यावरती फिरत आहे. म्हणजे काही ठिकाणी तो तवा खूप स्पीडनं फिरतो आणि हा प्रयोग आम्ही पहिल्यांदाच पाहत आहे. मी तरी पहिल्यांदा पाहत आहे आणि म्हणून मी हा प्रयोग तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. आणि आता तुम्ही पाहू शकता जसे जसे मौलाना ते फिरत आहे त्या ठिकाणी त्या तव्यावर इकडं शिवलिंग दादासुद्धा फिरत आहे आणि ह्या मोजक्याच ठिकाणी ते फिरतात. काही ठिकाणी जागेवर ते फिरत नाही. अशा हे बघा, आता ह्या जागेवर गेल्यानंतर ते एकदम इथं फिरायला लागतात. त्याच विरुद्ध जागेवर त्याच्याच नंतर दुसऱ्या जागेवर गेल्यावर पण ते तेवढ्याच जोरात तिथं फिरायला लागतात. आता तुम्ही पहा, हा पॉईंट आमचा फिक्स झालेला आहे. आता आम्ही आलो आहे दुसऱ्या पॉईंटवरती. आता ह्या दुसऱ्या पॉईंटवर सुद्धा हे बाबा इथं गेलेले आहे फिरायला, चेक करायला. आणि हा जो पॉईंट आहे ह्या पॉईंटवरती खूप जोरात फिरल्या गेलं आहे आणि जे खाली नारळ होतं तव्याच्या ते नारळसुद्धा फुटून गेलं तिथल्या तिथं. आणि बाबांनी सांगितलं की हा पॉईंट एकदम जबरदस्त आहे. आता तुम्ही पहा, हे किती जोरात फिरत आहे. हे म्हणजे फेकून देत आहे ते त्यांना. ते डबल एकदा बसले तिच्यावर. आता पहा तुम्ही, हे बघा, आता ते उठले आणि पुन्हा तिथं बसण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ह्या एका विशिष्ट जागेवर ते बाबा गेले म्हणजे त्या ठिकाणी ते खूप जोरात फिरत आहे. आणि हे बघा, आता हे फेकून दिलं इथं आणि इथं खाली आम्ही नंतर बघितलं तर खाली नारळ फुटलेलं होतं. आणि हा दुसरा पॉईंट त्या बाबांनी आम्हाला दाखवलेला आहे. आणि जे पॉईंट दाखवले त्या पॉईंटवरच ते बाबा आले आणि काही एक 5चा कॉईन हातामध्ये घेतला 2 कॉईनच्या मध्ये आणि त्या पॉईंटवर उभे राहिले. तर तो 5चा कॉईन गोल फिरत होता. त्या 2 कॉईनच्या मधात धरलेला होता आणि तो फिरत होता. मी दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला. बघा, हा कॉईन असा इथं फिरतोय. पुन्हा बघा, हा कॉईन त्यांच्या हातामध्ये एकदम फिरून जातोय. असे यांनी आम्हाला हे पॉईंट दाखवलेले आहे. म्हणजे हा पॉईंट 100% व इथं चांगलं पाणी आहे. आम्हाला 3 इंची पाणी सांगितलं आहे त्यांनी इथं. तर तुम्हाला हा प्रयोग कसा वाटला नक्की सांगा. अजून असेच नवीन प्रयोग आम्ही जे स्वतः शेतात करतो तेच तुम्हाला दाखवतो. तुम्हाला जे स्वतः अनुभवतो आहे तेच तुम्हाला दाखवतो. त्यानंतर आम्ही आमच्या शेतातही गेलो होतो. माझ्या शेतात आलो. इथं माझ्या मुलाला त्यांनी बसवलेलं होतं. इथं 2 पॉईंट दाखवले त्यांनी आमच्या शेतात पण. आणि हे बघा, हा माझा लहान मुलगा आहे श्याम. हे जसे मौलाना बाजूला फिरता तसा हा पण इथं तव्यावरती फिरत आहे. हा पूर्ण हात पाय असे पक्क घट्ट पकडून थांबण्याचा प्रयत्न करत आहे, तरी तो तिथं थांबू शकत नाही. हे बघा, असा हा प्रयोग आहे. हा मी पहिल्यांदाच बघितला. तुम्हाला कसा वाटला? तुम्ही किती वेळेस बघितला किंवा तुम्हाला हा अगोदर माहिती होता का? हे नक्की सांगा कमेंटमध्ये. धन्यवाद.